आमचं गाणं जणू काही हॉलिवूड हिरो शेतकरीच नाते बॉलिवूड काही जोराचं नाचतो या गोऱ्याचं वावर पावर फिक्स
रूप पाहता लोचनी सुख झाले हो सगळे
Thank you.
भावे एवढा प्रभु भावे तेने संतुष्ट रहावे होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ती इच्छा एवढा जगदाणी मागे तुलसी दल पाणी होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ती इच्छा आला नावा रूपा तुका म्हणी झाला सोपा होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ती इच्छा विठ्ठल पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबा जी सद्गुरु दास तुका समचरण सर्वज्ञम सांद्रमीनांबदाभम जगन्निहित पाणी मंडनं मंडनानां तरुण तुलसी माला कंदरं कंद नेत्रं सदय धवनासं विठ्ठलं चिन्तयामि अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदामृतते स्फुरदिक् प्रदेशं विधिन्नाविदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थं सर्वेज्ञानदेवं दयान्ति किरिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेथे वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कार वाणी आता मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांची काय माझी वाणी मानील संतासी रंगव सिद्धासी अपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही करा सेवे लागी सेवक
सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर केवढा प्रभू भावे तेने संपुष्टे राहावे होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ती इच्छा असतो प्राप्त प्रसंगी चिंतना करिता म्हणजेच निरूपणा करिता आपल्या समोर उपस्थित केलेला अभंग रुक्मिणी प्राणसंजीवन भगवान पंढरीश परमात्म्याचे दरिवाय भक्त देहू निवासी श्रीमंत साधू वैराग्यमूर्ती विश्ववंदनीय तत्वज्ञ श्री जगद्गुरु तुकोबारायांच्या गाठ्यातील चार चरणांचा अत्यंत महत्वाचा अत्यंत प्रसिद्ध भक्ती तत्वाच्या माध्यमातून भगवान परमात्म्याचं व्यापकत्व सांगणारा उत्कृष्ट असा अभंग आहे। या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय सत्ताधीश असणाऱ्या भगवान परमात्म्याचं उपादान करता असणाऱ्या भगवान परमात्म्याचं व्यापकत्व या ठिकाणी वर्णन करतात। परंतु हे व्यापकत्व वर्णन करत असताना तुकोबाराय काही विशेष कारणाने भक्ती तत्वाच्या माध्यमातून व्यापकत्व सांगत असताना जगद्गुरु तुकोबाराय सांगू लागले एवढा असणारा प्रभू असणारा असा मोठा असणारा व्यापक असणारा उपादान करता असणारा विश्वाचा नायक अखिलकोट भगवान परमात्मा जरी झाला तरी केवळ आणि केवळ भक्ती तत्वाच्या माध्यमातून साधकाचं भगवंतावरती जे ऋण चढतं त्या ऋणातून उतराई होण्याकरिता तो भगवान परमात्मा काय करतो भक्ती तत्वाच्या माध्यमातून भगवत भक्ताच्या अंतःकरणामध्ये वास्तव्य करतो। एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे महाराज सांगतात भगवत भक्ताच्या अंतःकरणामध्ये वास्तव्याला भगवान परमात्मा राहतो। नुसता तिथं त्या ठिकाणी भगवान परमात्मा शांत राहत नाही भक्ती तत्वाच्या माध्यमातून भगवान परमात्म्यावरती चढणाऱ्या ऋणातून उतराई होण्याकरता तो भगवान परमात्मा त्या भगवत भक्ताकरता काय करतो होय भक्ती केला तैसा त्या भगवत भक्ताच्या अंतःकरणामध्ये भगवत भक्ताने कोणतीही इच्छा आकांक्षा धारण करावी आणि त्या इच्छा आकांक्षेची पूर्ती भगवान परमात्माने करावी। भगवान परमात्मा तत्पर वाहत असतो पूर्वी धरावी ती इच्छा पण का हो महाराज शिवानं देवाची भक्ती केली की भक्ती तत्वाच्या माध्यमातून देवावरती ऋण चढते ऋणातून उतराई होण्याकरता भगवान परमात्मा अंतःकरणामध्ये वास्तव्याला राहतो भगवत भक्ताच्या अंतःकरणामध्ये इच्छा आकांक्षेची पूर्ती भगवान परमात्मा करतो। पण त्या मोबदल्यामध्ये भगवान परमात्माला काही द्यावं लागतं का हो मला तुकोबाराय त्यांना द्यावं लागतं कारण महाराजांची परिभाषा आहे देसी तेव्हा घेसी ऐसा असती उदा हे जर प्रमाण असेल तर ते ब्रीद सत्य असणार की नाही म्हणजे भगवान परमात्म्याला द्यावं लागतं ना महाराज पण द्यावं लागतं भगवान परमात्मा काहीतरी भगवत भक्ताकडे मागण्याची अपेक्षा धारणही करतोय परंतु ती अपेक्षा धारण करत असताना भगवत भक्ताकडे भगवान परमात्मा काय मागतोय मागे तुळशी दूध पाणी एवढा असणारा प्रभू असणारा भगवान असणारा जरी 3 शक्ती 4 पुरुषार्थ चढवून संपन्न असणारा भगवान परमात्मा जरी झाला ना तरी भगवत भक्ताकडे काहीतरी मागण्याची अपेक्षा धारण करतो परंतु मागत असताना केवळ आणि केवळ तुळशीदल पाण्याची अपेक्षा करतो या पलीकडे भगवान परमात्मा काही मागत नाही आणि असा असणारा भगवान परमात्मा तुमच्या आमच्यासारख्या सर्व सामान्य साधकाच्या जीवनात धर्म मार्ग म्हणून संत महात्माने आपल्यावरती अनंत उपकार केले त्यातील हा एक उपकार आहे
की भगवान परमात्म्याला या ठिकाणी काय केलंय, नवा रूपाला आणला आणि तुमच्या आमच्यासारख्या सर्व सामान्य साधकाला भक्ती करण्याकरता सोपा करून ठेवला. आला नवा रूपा का म्हणे झाला सोपा, होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ती इच्छा विढाला. भाव मी आपल्या समोर उपस्थित केलाय. मला यार भजनच करायचंय. आता भजनाला सुरुवात होणार, कारण हे कधीतरी मिळतं. कीर्तन नेहमीच करतो आम्ही. या ठिकाणी त्या कीर्तनाचं निमित्त या धर्म मंडपामध्ये बसलेल्यांच्यापैकी कुणाला ज्ञात नाही असं होणार नाही. सगळ्यांना ज्ञात आहे आणि अत्यंत महत्वाचा आजचा हा दिवस आहे की भगवान परमात्म्याचं प्रागट्यीकरण आता आहे. हे प्रागट्यीकरण हे मुद्दाम या ठिकाणी विशेषण वापरलं आहे. बऱ्याचशा ठिकाणी आपण असं म्हणतो की भगवान परमात्मा जन्माला आले म्हणतात, भगवान परमात्म्याचा जन्मदिन म्हणतात. भगवान परमात्मा कधीही गेलेलाच नाही महाराज. अगदी भागवताचा आपण या ठिकाणी जर विचार करून पाहिला, भगवान परमात्माचं जाणं नाहीच आहे ना महाराज. ज्या दिवशी भगवान परमात्मा सुट्टीवरती जाईल ना, पुढचं मी या गादीवर नाही सांगणार. म्हणून भगवान परमात्म्याचा आजचा हा प्रागट्यीकरणाचा दिवस आहे. भगवान परमात्मा आजच्या दिवशी प्रगट झाले म्हणजे निर्गुण निराकार असणारा भगवान परमात्मा सगुण साकार रूपामध्ये. मग आजचा या दिवस म्हणून याला आपण जयंती असं म्हणतो. भगवान परमात्म्याची या ठिकाणी जयंती केली जाते, संत महात्म्यांची पुण्यतिथी केली जाते आणि तुमच्या आमच्यासारखं सर्वसामान्य साधकाचं काय केलं जातं सगळ्यांना माहिती आहे, श्राद्ध. पण तिघांच्याही पाठीमागे काही विशिष्ट कारण आहे. भगवान परमात्म्याची जयंती का केली जाते, संत महात्म्यांची पुण्यतिथी का केली जाते आणि तुमच्या आमच्यासारख्या सर्व सामान्य साधकाचं श्राद्ध का केलं जातं, मला हे कशा करता सांगावं लागतंय, जयंती करता सांगावं लागतं. ऐका, तुम्ही आम्ही जन्माला येतो नाही, यावंच लागतं. आपल्याला बंधन आहे, जन्माला यावंच लागणार आहे. पुन्हा 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 जन्माला यावं लागतं. कोणत्या योनीमध्ये येणार तो पुढचा भाग, पण जन्माला आहे. आपल्या जन्म मरणाच्या खेपात चुकलेलं नाही. मी नाही सांगत, काकडा सांगतो. आपण कशा करता जन्माला येतोय, मागील जन्मी केलेली काही जेवढी भानगडी आहे की नाही, या सगळ्या भानगडींचं निवारण करण्याकरता आपल्याला पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागतं. पूर्वजन्मी पाप केले ते बहुविस्तारी विशेष नातेवंत देविताचे निरटुने चौऱ्याऐंशी लक्ष योनी फिरता दुःख भोगी ज्ञानदृष्टी हरपली दोन्ही नेत्र आंधळे धर्म भागवत देवाचा उपकार आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाम मी उच्चार. कशा करता आपण येतो, आपण जेवढी पाप केली आहेत ना त्या पापाची परतफेड करण्याकरता हा मनुष्य जन्म आहे म्हणून आताच विचार करायचा. पुन्हा जन्माला जर यायचं नसेल तर याच्याकरता भगवान परमात्म्याचं नामचिंतन. चला त्याच्या पुढे आपण कशा करता येतोय, आपल्याला कारण कळालं. संत महात्म्यांची या ठिकाणी पुण्यतिथी आहे का, त्यांचं जाणंही स्वतंत्र आहे आणि येणंही कसं आहे, स्वतंत्रच आहे. त्याच्यामध्ये कुणाचाही हस्तक्षेप चालत नाही. अगदी सगळ्यांना प्रसिद्ध प्रमाण आहे, आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारण बोलिले Yeah.
संतांचं काम असं नाही महाराज. एकदा कार्य संपलं की संत थांबत नाहीत महाराज, या ठिकाणी थांबत नाही. कारण त्यांनाही कसं पाठवलंय, काही जबाबदारी घेऊन बोलिले जे ऋषी ऋषी मुनींचा अवतार संपला आणि संपूर्ण जनजीवांची जबाबदारी ज्या ऋषी मुनींच्या वरती होती ना, त्या ऋषी मुनींनी आपला अवतार संपवल्याच्या नंतर मग ही जबाबदारी संतांच्या वरती आली. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह संपूर्ण जबाबदारी घेऊनच त्याच्या ठिकाणी आले होते ना. आणि मग जबाबदारी संपली की मग संत थांबत नाहीत महाराज. म्हणजे संतांचं जाणंही स्वतंत्र आहे आणि संतांचं येणंही स्वतंत्र आहे. संतांची पुण्यतिथी केली जाते महाराज, पुण्यतिथी. आणि देवाची या ठिकाणी जयंती केली जाते. जयंती या शब्दाचा अर्थ असा आहे स्मरण. देवाचं काय आहे? स्मरण. म्हणजे देवाच्या प्रागट्यीकरणाचं आत्मस्मरण आहे. म्हणून याला आपण काय म्हणतो? जयंती. देव येत नाही, देव आलेलाच आहे. आपण आजच्या दिवशी देवाचं स्मरण करायचं आहे. आणि आजच्या दिवशी ज्या देवाचं स्मरण करायचंय तो देव सुद्धा काही सामान्य नाही बरं का, सामान्य नाही. सगळ्या देवांचा देव आहे महाराज. अजून थोडं खाली येऊन सांगू का? सगळे देव याच्या नंतर आहे. सगळे देव कसे आहेत? या भगवान परमात्माच्या नंतर, म्हणजे भगवान विश्वकर्माच्या नंतरचे सगळे देव आहेत. भगवान विश्वकर्मांच्या नंतर ही संपूर्ण सृष्टीची निर्मिती आहे. जेने विश्व निर्मिले महर्षी देवा संतापिले 21 स्वर्गाते धरिले सत्ता मात्रे आपुलिया. पण हे नंतर, हे काय आहे? नंतर कशावरून सिद्ध होत? याला प्रमाण काय? हे सगळं ते नंतर झालंय. याला एकच प्रमाण आहे. पहिले कोठेच नव्हते पहिले कोठेच नव्हते काही, त्याच्या अगोदर हे सगळे. आणि मग यांच्या माध्यमातून भगवान विश्वकर्मांच्या माध्यमातून त्या संपूर्ण सृष्टीची रचना झाली. मग पहिला देव कोण तरी आम्हाला कळत नाही महाराज, बर का. संपूर्ण सृष्टीची रचना नंतर आहे. इतकंच कशाला सांगायचं? ज्या देवांचं असं नाही ना, ज्या देवांचं अधिष्ठान आहे ना, ते अधिष्ठान सुद्धा याच बाबाने निर्माण केलं. द्वारका कोणी निर्माण केली? भगवान विश्वकर्माने निर्माण केली. लंका कोणी निर्माण केली? भगवान विश्वकर्माने निर्माण केली. आणि लंका विश्वकर्माने निर्माण केली. रावणाला आपोआप भेटली.
मला कशी भेटली? फुकट भेटली. म्हणून मी नेहमी कीर्तनात सांगत असतो. सांगू का असलं? देवाचं, भावाचं आणि गावाचं फुकट कधी खायचं हे मी नाही सांगत, हे तिथपासून चाललंय. कशा करता गेला होता रावण? भगवान शिवांच्या करता त्या ठिकाणी काय घरची बांधका बांधण्यात आली होती. कशामुळे बांधण्यात आली होती? बायकोच्या हट्टामुळे. किती दिवस काय तासावरती राहायचं? चला काहीतरी वेगळं काय पाहिजे. मग त्याला लंकेची निर्मिती झाली. भगवान विश्वकर्मांना बोलावलं, महाराज असा काहीतरी एखादा व्यवस्थितरित्या घर तयार करा की ते संपूर्ण जगतामध्ये ते नसलं पाहिजे. भगवान विश्वकर्मा नुसता हात लागला तरी पुष्कळ झालं. निर्माणही केली आणि निर्माण केल्यानंतर संपूर्ण काम पूर्ण झालं महाराज. आणि काम सगळं पूर्ण झाल्याच्या नंतर वास्तुशांती करता कुणाला बोलवलंय? आपण गृहप्रवेश ज्याला म्हणतो ना, तो गृहप्रवेशाकरता रावणाला बोलवलं. कारण रावण काही सामान्य नाही, दशग्रंथी ब्राह्मण होते. दशग्रंथी ब्राह्मणाच्या हातून या ठिकाणी वास्तुशांती व्हावी, गृहप्रवेश व्हावा याच्याकरता बोलावलं. आणि मग दक्षिणा म्हणून ज्यावेळेला भगवान शिवांनी सांगितलं, आता तुम्हाला काय पाहिजे दक्षिणा सांगा. यानं सांगितलं दुसरं काही नको, ज्याची वास्तुशांती करतोय तेच द्या. बाकी कशाची अपेक्षा नाही. ज्या वास्तुशांती करता मी या ठिकाणी आलोय ना, तो गृहप्रवेशाकरता मी आचार्य म्हणून या ठिकाणी आलोय ना, तेच मला दान देऊन टाका. भगवान शिव असते तसं असते. म्हणजे फुकट मिळाली की नाही? पण फुकट मिळाली टिकली का? फुकट मिळाली ती फुकट गेली. आणि साधली कोणी? शेवटी साधली कोणी? बिभीषणाने. बिभीषणाने काही कष्ट केले होते का? काहीच कष्ट नव्हते. फुकट मिळाली की नाही? म्हणजे फुकट जी मिळाली होती ती फुकट गेली की नाही महाराज? गेली की नाही मला सांगा. जाऊ द्या तो विषय. परंतु ही लंका जरी झाली ना तरी याच बाबाने निर्माण केली. द्वारकेचा विचार करून घ्या ना. द्वारका सुद्धा कोणी निर्माण केली? भगवान विश्वकर्मांनी केली. हे सामान्य नाही बरं का. पण आधीकडच्या काळामध्ये काय झालं माहितीये का? जो तो देव प्रत्येकानं देव वाटून घेतले महाराज. प्रत्येकानं देव वाटून घेतले. मगाशी माझ्याजवळ कोणतरी चर्चा केली तिथं वाचता चर्चा झाली. पण प्रत्येकानं काय केलं? देव वाटून घेतले. हा देव आमचा, तो देव आमचा, तो देव आमचा. मग भगवान विश्वकर्मा कुणाचा? भगवान विश्वकर्मा कुणाचा? तर तो देव फक्त कुणाचा आहे? सुतार कंपनीचा. फार चुकीचं आहे बरं का? फार चुकीचं आहे. मी तुम्हाला एकच फक्त मालिकेतला अभंग सांगतोय का? हे सगळ्या भानगडी आपल्याकडे आल्या महाराज. मी नेहमी कीर्तनामध्ये सांगत असतो, या सगळ्या भानगड्या आम्ही संत वाटून घेतले, आम्ही देव वाटून घेतले. इतकंच काही आईबाप सुद्धा वाटून घेतले. शोकांती काय भाग विनोदाचा सोडा. जो आईबाप वाटतो तो किती देवाला विचार करो. तुम्ही म्हणाल कशावरून? अहो आईबाप वाटलेच नसते तर अनाथ आश्रम फोपावले नसते ना. शोकांती काय म्हणतो मी सांगू? एक वेळ देवाची सेवा करू नका, एक वेळ संताची सेवा करू नका. रोज सकाळी उठल्यानंतर फक्त आई बाप्पाचं दर्शन झालं ना, जगाच्या मालकाचं दर्शन झाल्याशिवाय राहत नाही महाराज. जगाच्या मालकाचं दर्शन एवढंच फक्त कीर्तनातून घेऊन जा. नाही कीर्तन ऐकलं पुढचं तरी चालेल, कारण परमार्थ त्याच्यामध्ये आहे महाराज. आई वडिलांच्या सेवेमध्ये एवढी ताकद आहे, एवढी भक्तीमध्ये ताकद आहे महाराज. कर्नाटकाहून आलेला भगवान पांडुरंग परमात्मा निमित्त कुणाचं होतं? रुक्मिणी आई साहेबांचं निमित्त होतं. आणि त्या निमित्ताच्या माध्यमातून कर्नाटकाहून आलेला भगवान पांडुरंग परमात्मा 28 युग विठेवरती उभे करण्याची ताकद जर माझ्या पुंडलिकांच्यात होती ना, त्याला कारण जर काय असेल तर भक्तीचं माध्यम आहे महाराज. भक्तीचं माध्यम आहे. जगाचा माझा भेटण्याकरता लावता जर हाक मारला ती तात्काळ बाहेर आला असता. पुंडलिकांनी सांगितलं नाही, जोपर्यंत माझे आई वडील शिशुप्ती अवस्थेमध्ये जात नाही तोपर्यंत मला तुझ्याकडे बघायलाही वेळ नाही. थांबायचं असेल तर थांब. हा अधिकार माझ्या फक्त पुंडलिकरायांचा होता. हे केवळ आणि केवळ भक्तीचं माध्यम आहे महाराज. केवळ भक्तीचं माध्यम, सामान्य दैवत नाही. आम्ही देवही वाटून घेतले, संतही वाटून घेतले. अहो पण आम्ही जे संत वाटून घेतले ना, त्या सगळ्या संतांच्या घरामध्ये हे बाबा चाकरी करतायत.
हेच आम्हाला कळालं नाही. एकच अभंग सांगू मालिकेतला, एकच अभंग पहा. एवढा एक अभंग वाचल्यानंतर लक्षात येत आहे. एक अभंग नुसता वाचत उच्च नीच काही भगवंत विष्णू हा संपूर्ण जर अभंग पाहिला ना महाराज, काय त्याच्यामध्ये आहे का हो दातवीत? आम्हाला हरिपाठ करून सुद्धा जर यातला संशय कळाला नाही तर शोकांती काय की नाही. माऊली ज्ञानोबा हरिपाठामध्ये सांगतात की नाही, जात वीत गोत कुळशीळ मात भजे का त्वरित अंतकरणामध्ये शुद्ध भावाला भगवान परमात्म्याला जर शरण केलं ना, त्याकडे कोणतीही जात पात शिल्लक राहत नाही. कोणत्या जातीचे संत नव्हते मला सांगा परमार्थामध्ये? कोणत्या जातीचे संत नव्हते? सगळे होते महाराज. तरी आम्हाला कळालं नाही, तरी आम्ही देवाच्या बाबतीमध्ये भानगड करत राहिलो. हे सामान्य दैवत नाही. ब्रह्म विष्णू आणि महेश या तिघांचं एकत्रीकरण म्हणजेच कोण आहे? भगवान विश्वकर्मा. मी सांगतो म्हणून नाही, सगळ्यांनी थोडस तिकडे लक्ष टाका. त्या आरतीकडे म्हणजे लक्षात येईल. काहीच नाही, सगळं लिहिलंय की नाही. ही आरती आपण जर निवांत वाचली, व्यवस्थित जर वाचली तर आपल्या लक्षात येईल सगळ्या देवांचे देव आहेत महाराज. सगळ्या देवांचे देव, यांच्या नंतर सगळे देव आहेत. यांच्या नंतर कुणाच्या कुळामध्ये यांचा उद्धार झाला? कुणाच्या कुळामध्ये अवताराला आले भगवान विश्वकर्मा? ध्रुवाच्या कुळामध्ये. आणि ध्रुवाच्या कुळामध्ये त्याच्या वंशामध्ये आले. आणि त्याच्या वंशामध्ये वेन नावाचा राजा होऊन गेला. कथा फार मोठी आहे. तुम्ही त्या ठिकाणी विश्वकर्मा पुराण वाचल्यानंतर आपल्या लक्षात येईल बरं का. मी सांग, रोज सकाळी उठल्यानंतर नुसतं विश्वकर्मा पुराणाचं दर्शन जरी झालं ना तरी साक्षात विश्वकर्माचं दर्शन झाल्याशिवाय राहत नाही. साक्षात विश्वकर्मा. पण आम्ही पंढरीमध्ये गेलो, शोकांतिका सांगू, पंढरीमध्ये गेलो की आम्ही ते विश्वकर्मा पुराण नाही आणणार घरामध्ये. आम्ही काय काय खरेदी करतो ना महाराज, न बोललेलं बरं. ज्या गाडीतून जातो ना त्या गाडीतून जाताना जागा असते, पण तीच गाडी आम्हाला येताना पुरत नाही. पण आम्ही कधी ज्ञानोबांची त्या ठिकाणी माऊलीची ज्ञानेश्वरी नाही आणली, तुकोबांचा गाथा नाही आणला, नाथबाबांचं भागवत नाही आणलं. अगदीच कशाला सांगू, 5,000 रुपयाचं हरिपाठाचं पुस्तक सुद्धा आम्ही आणत नाही महाराज. खरंच सांगतो, माझी कळकळीची विनंती आहे. पुढच्या वेळेला इथे मी असेल किंवा अन्य कोणतरी दुसरे असतील, मला माहित नाही, कारण हीच तारीख मग अशी महाराजांची माझी चर्चा झाली. 3 वर्ष मी इकडे आलो. खरंच तुमच्या भेटी करता येण्याकरता खूप तळमळ होती. पण महाराजांच्या माध्यमातून गेल्या वर्षी तारीख मिळाली, आज मला येता आलं, तुमच्या सगळ्यांचं दर्शन झालं. खऱ्या अर्थानं मी भाग्यवान आहे. या ठिकाणी फक्त आणि फक्त सगळ्या देवांचे देव आहे. निर्मिती यांची झाली त्या वेन राजापासून झाली. वेन राजा मारल्यानंतर कित्येक दिवस महाराज त्याचं प्रेत एका तेलाच्या कोठीमध्ये ठेवलं. विचार करा, तेलाच्या कोठीमध्ये कित्येक दिवस ठेवलेलं प्रेत काही दिवसात त्या वेन राजाच्या राज्यामध्ये दुष्काळ पडला, अवर्षण पडलं. ऋषीमुनींना काळजी पडली, आता काय करावं, याच्यातून मार्ग काय? म्हणून तेलाच्या कोठीमध्ये वेन राजाचं ठेवलेलं प्रेत बाहेर काढलं आणि बाहेर काढलेल्या प्रेताचं मंथन केलं. त्या मंथनाच्या माध्यमातून एक स्त्री आणि एक पुरुष जन्माला आले. मग त्या स्त्री आणि पुरुषाचं नाव त्या ऋषीमुनींनी काय केलं? पृथू म्हणून ठेवलं. ऐका बरं का, भगवान विश्वकर्माची उत्पत्ती जशी आहे, सामान्य उत्पत्ती नाही आणि सामान्य दैवतही नाही महाराज. हे अधिष्ठानाचं दैवत आहे. पण अलीकडच्या काळामध्ये काय झालं, कोणी उठतो आणि कोणत्याही देवाला अधिष्ठान देतो महाराज. देतो की नाही आपण अधिष्ठान? मार्गशीर्ष महिन्यामध्ये तर एवढं अधिष्ठान फोपावतं महाराज, प्रत्येकाच्या घरामध्ये अधिष्ठान. भाग विनोदाचं नाही सांगत, शास्त्रमान्य अधिष्ठान नाही. अधिष्ठानाचं दैवत ऐकायचे. ऐका अधिष्ठानाचं दैवत कोणती आहे? आद्य शंकराचार्यानं ज्या देवांची निर्मिती, आद्य शंकराचार्य म्हणताय अधिष्ठानाचं दैवत फक्त आणि फक्त 5 आहे. या बाबांचा नंबर कुठे आहे तो सांगतो तुम्हाला. ऐका, 5 अधिष्ठानाचं दैवत आहे. दैवताचे प्रकार अनेक सांगितले.
अधिष्ठानाचं दैवत आहे, मत्स्य दैवत आहे, नैमित्तिक दैवत आहे आणि नित्य दैवत आहे. ही नित्य दैवत म्हणजेच अधिष्ठानाचं दैवत आहे. कुठल्याही देवाला अधिष्ठान नाही महाराज. कोणत्याही भगवान परमात्मा जरी झाला तर भगवान परमात्मा काय करतो, भक्ती तत्वाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आकळला जातो आणि भगवत भक्ताच्या अंतःकरणामध्ये त्या ठिकाणी वास करतो. म्हणून जीवानं देवाची भक्ती करणं अत्यंत महत्वाचं आहे. पण असं वाटत नाही की या धर्म मंडपामध्ये बसलेल्यांच्या पैकी कोणी भक्ती करत नाही. सगळेच आपण भक्ती करतो की नाही महाराज? फक्त आपण जी भक्ती करतोय ती भक्ती कोणत्या स्वरूपाची आहे हे कळणं अत्यंत महत्वाचं आहे, अत्यंत महत्वाचं आहे. कारण जीवनामध्ये असा एकही साधक शोधूनही सापडणार नाही की तो देवाला मानतो.
पूर्वी धरावी ती इच्छा विढाला एवढा ऐकणारा प्रभू ऐकणारा परमात्मा भगवत भक्ताच्या माध्यमातून भगवत भक्तीच्या माध्यमातून भगवत भक्ताच्या अंतःकरणामध्ये वास्तव्याला राहतो. ते केवळ आणि केवळ कारण जर काय असेल तर भक्ती तत्वाचं हे साधन आहे. पण प्रत्येकानं काय केलं पाहिजे, त्या जीवानं त्या देवाची भक्ती केली पाहिजे. भगवान परमात्म्याची भक्ती केल्यानंतर वास्तव्याला असणारा भगवान परमात्मा भगवत भक्ताच्या अंतःकरणामध्ये इच्छा आकांक्षा वासनेची पूर्ती करतो. नवे नवे भगवत भक्तानं कोणतीही इच्छा त्या ठिकाणी धारण करावी आणि ती भगवान परमात्म्यानं पूर्ण करावी. होय भक्ती केला त्याचा पूर्वी धरावी ती इच्छा. परंतु ही भक्ती करत असताना तो भगवान परमात्मा काय करतो, भगवत भक्ताकडे काहीतरी मागण्याची सुद्धा अपेक्षा धारण करतो. भगवान परमात्मा काय मागतो, एवढा ऐकणारा मोठा ऐकणारा प्रभू ऐकणारा भगवान परमात्मा भगवत भक्ताकडे तुळशी दलाची अपेक्षा करतो. मागे तुळशी दल पाणी मला याच्या पलीकडे देवाला काही द्यावं लागतं, कशाची अपेक्षा करत नाही. परंतु हे भगवान परमात्माला अर्पण करावं लागतं. भगवान परमात्माला हे जर अर्पण केलं पण ते शुद्ध अंतःकरण शुद्ध भावानं जर अर्पण केलं, भाव आणि महाराज सांगतात त्या भगवान परमात्मा काही द्यावं लागत नाही. आणि असा असणारा भगवान परमात्मा संत महात्माने तुमच्या मुलासारख्या सर्व सामान्य साधकाच्या जीवनाचा उद्धार व्हावा भक्ती करण्याकरता सोपा करून ठेवला. हीच गोष्ट महाराज अभंगाच्या शेवटच्या
विराट विश्वकर्मा भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान